तर आपण रिझ्यूम लर्निंग करून सुरुवात करूया. आपण मागच्या सेशनमध्ये जे बघितलं ऑफिस स्किल्स, कोडिंग म्हणजे काय आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर सेशन 7 सुरू करू आपण आज. सेशन 7 मधलं परत ऑफिस स्किल्स. आता ज्यांना फ्रीलान्सिंगमध्ये इंटरेस्ट असेल किंवा नसेल, तर पुढे जाऊन ज्यांना जॉब करायचा आहे म्हणजे चांगल्या ऑफिसमध्ये, तर इथे ऑफिस स्किल्स मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही शिकून घ्यायला पाहिजे. ओके, आता हे सगळे सेशन्स जेव्हा कम्प्लीट होतील, म्हणजे इथे ज्या पद्धतीने मी आता फक्त सेशन्सचं इंट्रोडक्शन देतोय, हे सेशन सगळे कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपण वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट ह्या गोष्टी पण अशाच पद्धतीने ऑनलाईन आपण शिकणार आहे. तर ऑफिस स्किल्स आपण पहिले इथे बघू. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, तर कम्प्युटरचे प्रकार. ओके, कम्प्युटरचे 4 प्रकार असतात ज्याच्यामध्ये. ओके ठीक आहे, हे थोडंसं आपण बघू इथे, थोडंसं एंटरटेनमेंट पण घेऊ आपण. मला सांग, ही सगळी जण कोणती उपकरणं वापरतायत रे? डेस्कटॉप कम्प्युटर म्हणतात आणि एखाद्याला त्याच्या गरजेपुरताच वापरण्यासाठी असलेल्या कम्प्युटरला मायक्रो कम्प्युटर म्हणतात. मायक्रो? पण हे तर अजिबात मायक्रो दिसत नाही. तसं नाहीये ते मिरी. सुपर कम्प्युटर आणि मेन फ्रेम कम्प्युटरच्या तुलनेत हे खरंच मायक्रो आहे. ते कम्प्युटर मोठमोठ्या संस्थांमध्ये खूप किचकट अशी मोजदाद करण्यासाठी वापरतात. कधी कधी तर त्यांचा आकार एका खोली इतका मोठा असतो. मग त्यांच्या तुलनेत हे कम्प्युटर छोटेसेच आहेत ना. पण तेरी काउंटरवर असणारा तो डेस्कटॉप आहे. मग या बाकीच्यांना काय म्हणतात? तो पहा, त्याला लॅपटॉप किंवा नोटबुक म्हणतात. हो, तू ते पाहिलंस? त्यांना अख्खा कम्प्युटर उचलून नेला. हो ना, लॅपटॉपचं हेच तर वैशिष्ट्य आहे. लॅपटॉप सहजासहजी कुठेही नेता येऊ शकतो. थेट वीज पुरवठ्याशिवायही याची बॅटरी काही वेळासाठी सुरू असते. तिरी, तो काय करतोय? कम्प्युटरशी खेळतोय का तो? नाही रे मिरी, त्याला ट्रॅक पॅड म्हणतात. तो आपल्या बोटांच्या हालचालीवरून त्या दिशेत कर्सर फिरवतो. मी सांगतो, त्याला लॅपटॉप म्हणतात कारण त्याला सहज आपल्या मांडीवर ठेवता येतं आणि लेक्चर किंवा मीटिंग दरम्यान याच्यावर नोट्स घेता येतात. पण तरी आजही लोक डेस्कटॉपला सुद्धा पसंती का देतात? कारण डेस्कटॉप पेक्षाही लॅपटॉप महागडे आहेत. त्यापेक्षाही त्या काउंटर सारखी जास्त प्रमाणात हालचाल होत नसेल तर पारंपरिक डेस्कटॉप कम्प्युटरच खूप उपयोगी ठरतात. हो, आता समजलं. बोजोकडे पहा, कम्प्युटरच्या जगातही तो आज पाटी वापरतोय. तूच बोजो आहेस, समजलं? त्याला टॅबलेट कम्प्युटर म्हणतात. हे खूपच नवं तंत्रज्ञान आहे. हे पूर्णपणे तुमच्या स्पर्शावर चालतं. हे असं पहा, हे लॅपटॉपद्वारे होणारी सगळी कामं करतं आणि लहानही आहे. तसेच याची बॅटरी सुद्धा खूप वेळ चालते. वाचलो, काळजी नको करू. पण मला वाटतंय तुला इथल्या वेगवेगळ्या कम्प्युटरची माहिती समजली आहे. पण तेरी, हे लोक वापरतायत त्या लहानशा वस्तूंना काय म्हणतात? ते मोबाईल फोन आहेत. आजकाल बहुतेक मोबाईल फोन हे कम्प्युटर सारखीच कामं करतात.
यात आपण टेक्स्ट पाठवू आणि मिळवू शकतो, ईमेल करू शकतो, संगीत ऐकू शकतो आणि गेम्सही खेळू शकतो. तिरी, जर माझ्याकडे पीडी किंवा स्मार्टफोन असेल तर मला इतर काही वापरायची गरजच नाही, हो की नाही? तसं नाहीये रे मेरी. कामातला प्रचंड वेग आणि भरपूर गणनशक्तीसाठी आजही लोकांना डेस्कटॉप, लॅपटॉप आणि टॅबलेट सारख्या गोष्टींचा खूप उपयोग होतो. वेगवेगळी कामं करण्यासाठी मोठ्या स्क्रीनचा सुद्धा लोकांना फार उपयोग होतो, जे की पीडीए सारख्या लहानशा उपकरणावर ते शक्य होत नाही. हो, आता समजलं. हे लोक सर्वत्र कम्प्युटरचाच वापर करतायत, हो ना? बरोबर. माझ्या पुढच्या वाढदिवसाला तुम्हाला टॅबलेट घेऊन देशील का? बघ ना, याची बॅटरी खूप वेळ चालते. मी यावर संगीत ऐकू शकतो, फोटो काढू शकतो, वेगवेगळे खेळ खेळू शकतो. खूप मजा येईल आणि तू यावर आवडती पुस्तकही वाचू शकतोस. मी शेअर करत जाईन ना ते तुझ्यासोबत. ओके, कम्प्युटर्सचे प्रकार आपण बघितले आणि याची डिटेल माहिती तुम्हाला पुस्तकामध्ये पण अजून दिलेली आहे. त्यानंतर मी जस्ट इथे तुम्हाला काही गोष्टी दाखवतो आणि आपण पुढे जाऊ. आता याच्यामध्ये मदरबोर्ड बद्दल माहिती दिलेली आहे आणि ऍक्च्युली 7व्या सेशनमध्ये ज्या इथे तुम्हाला गोष्टी दिसतात हे सगळं पुस्तकातलं आहे. म्हणजे तुम्ही जर पुस्तक वाचलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायची गरज नाही, म्हणजे तेवढा वेळ तुम्ही वाचवू शकता दुसऱ्या गोष्टी शिकण्यासाठी. किती जण पुस्तकं वाचताय? पुस्तक जे मिळाले तुम्हाला कोण कोण वाचते? अलका कदम वाचताय का? ओके, ठीक आहे. वाचत नसाल तर ते वाचा, त्याच्यामधून पण भरपूर सारं तुम्हाला शिकायला मिळेल. जसं मदरबोर्ड काय असतं, मायक्रो प्रोसेसर चिप्स काय असतं त्याची माहिती मिळेल. आणि याच्यानंतर पुढच्या ज्या गोष्टी आहेत, आता एरातून शिकायचं कसं हे पण आपण समजून घेऊ. जसं आता इथे पहिले तुम्हाला पेंट ऍप्लिकेशनचा वापर करणं हे दिलेलं आहे. सगळ्यांनी पेंट ओपन करून बघितलंय? पेंटचा वापर केलाय सगळ्यांनी क्लासमध्ये? हो सर. ओके. तर आता पेंट सगळ्यांना माहिती आहे, खूप सोपं सॉफ्टवेअर आहे. पण एराच्या मदतीने कसं शिकायचं हे समजून घेऊ आपण याच्या मदतीने. मायक्रोसॉफ्ट पेंट हे विंडोज मध्ये समाविष्ट असलेलं एक ऍप्लिकेशन असतं, ज्याचा वापर करून तुम्ही चित्र काढू शकता, त्यांना रंग देऊ शकता आणि ती एडिट सुद्धा करू शकता. तुम्ही या पेंटचा एखाद्या डिजिटल स्केचबोर्ड सारखा वापर करून साधे चित्र काढू शकता, क्रिएटिव्ह प्रोजेक्ट तयार करू शकता किंवा इतर चित्रांमध्ये किंवा छायाचित्रांमध्ये मजकूर किंवा डिझाईन समाविष्ट करू शकता. उदाहरणार्थ, तुमच्या डिजिटल कॅमेऱ्यातल्या छायाचित्रांमध्ये तुम्ही पेंटचा वापर करून मजकूर समाविष्ट करू शकता. पेंट सुरू करण्यासाठी स्टार्ट वर क्लिक करा. डाव्या बाजूला असलेल्या यादीत खाली स्क्रोल करा. विंडोज ॲक्सेसरीज पर्यंत जा आणि क्लिक करा. आता जी ड्रॉप डाऊन लिस्ट येईल तिच्यात पेंट वर क्लिक करा. ओके, जसं आपण याच्यामध्ये बघितलं पेंटचा वापर कशासाठी आपण करू शकतो आणि एरातून शिकायचं कसं, तर आता ही माहिती मिळाली की पेंट काय आहे. माईक म्यूट करा कुणाल. कुणाल राठोड. हो सर. तर याच्यामध्ये आपण जसं माहिती घेतली की पेंट कसं सुरू करायचं आणि शिकण्या परत आपण तेवढं केलं, परत एरावरती आलो आपण. तर पुढचं काय, आता हे 2-3 स्टेप्स मी तुम्हाला दाखवतो की एराच्या मदतीने शिकू कसं शकतो आपण. मग विंडोजचे भाग त्यात आपल्याला शिकवलेत.
हॅलो, आवाज येतोय का? हो सर, येतोय. ओके, मध्येच आवाज बंद झाला तर ठीक आहे. आणि एराचा पण आवाज येतोय ना? ठीक आहे. इथे जसं आपण पेंटचे विंडोची माहिती घेतली की इथे ब्रशेस असतात आणि हे, मग हे काय करायचं प्रत्यक्षात एरा जे आहे ते मिनिमाइज करून पेंटची विंडो ओपन करून तिथे प्रत्यक्षात ते करून बघायचं. हे आपण अजून थोडंसं पुढे जाऊ. जसं इथे ड्रॉइंग टूल्स आहे. पेंट मधल्या रिबनवर अनेक प्रकारच्या ड्रॉइंग टूल्स म्हणजे साधनांचा समावेश असतो. या साधनांचा वापर करून तुम्ही मुक्त चित्र काढू शकता किंवा तुमच्या चित्रांमध्ये वेगवेगळे आकार सुद्धा समाविष्ट करू शकता. काही टूल्स किंवा शेप्स, उदाहरणार्थ पेन्सिल, ब्रशेस, लाईन आणि कर्व, हे तुम्हाला सरळ, वक्र आणि कलात्मक रेषांचं मिश्रण करायला मदत करतात. पेन्सिल आणि वेगवेगळे ब्रश हे तुम्हाला मुक्त पद्धतीनं वेगवेगळे आकार तयार करायला मदत करतात. ओके, ज्यांनी पेंट वापरून बघितलंय मला सांगा, ब्रशचे किती प्रकार असतात त्याच्यामध्ये, सांगू शकता कोणी? इथे जे ब्रश दिसतंय, किती जण आहे ज्यांनी पेंट वापरलंय व्यवस्थित, जास्तीत जास्त ऑप्शन्स वापरून बघितले त्याचे? ओके, ठीक आहे. आपण इथे बघू. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांना वाटतं की सर पेंटमध्ये काय एवढं विशेष, किंवा पेंट मध्ये तर काय फक्त आपण ड्रॉइंग करतो, पण तसं नाहीये. ऑफिशियल कामं सुद्धा तुम्ही पेंटमध्ये करू शकता. जसं एक सिम्पलचा फोटोची साईज ॲडजस्ट करणे. समजा तुमचा फोटो आहे जो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड करायचा आहे आणि त्याची साईज जसं फॉर्मसाठी लागते त्या पद्धतीने ॲडजस्टमेंट करण्यासाठी इथे रिसाईज नावाचं ऑप्शन आहे. आता मी याच्यातले बेसिक ॲडव्हान्स जे ऑप्शन आहे ते तुम्हाला सांगतोय. तर इथे रिसाईजवरती क्लिक करून तुम्ही पिक्सेलमध्ये एक्झॅक्ट त्याची साईज ठरवू शकता. ओके, हे एक ऑप्शन आहे ॲडव्हान्स थोडंसं. किंवा ज्यांनी वापरलं नसेल तर ते अजूनही काय करा, पेंटमधला एक एक ऑप्शन सुरुवात करा. जसं होम टॅबमध्ये ते पेस्टनी काय होतं, कट कॉपी काय आहे, सिलेक्टनी काय होतं, हे एक एक ऑप्शन स्वतःहून चेक करा. आणि जिथे तुम्हाला नाही समजलं तिथे अरबा सर किंवा मला तुम्ही विचारू शकता. ओके, तुम्ही जेवढे जास्त ट्राय करणार, जसं आपण सुरुवातीपासून सांगतोय की करून बघा गोष्टी आणि शिका. आता पेंटच जर शिकवायचं झालं तर 1 तास मी तुम्हाला डिटेल पेंट शिकवू शकतो, पण त्याच्यामध्ये सगळ्यांना इंटरेस्ट असेल नसेल तो भाग वेगळा. पण ज्यांना खरंच त्यांनी एक एक ऑप्शन, इथे एक एक ऑप्शन सुरुवात करा आणि करून बघा. जे नाही जमलं ते तुम्ही विचारू शकता. आता याच्यामध्ये एक छोटीशी ट्रिक मी तुम्हाला दाखवतो, याचा वापर आपल्याला कसा करता येतो. दिसतंय माझ्या कम्प्युटरचं डेस्कटॉप आहे, ज्याला आपण वॉलपेपर सुद्धा म्हणतो. हे जर मला चेंज करायचं असेल आणि एखादं चांगलं मला आवडेल तसं जर करायचं असेल तर मी काय करू शकतो. आता बघा मी काय करतोय. मी काय केलं, पेंटची जी साईज आहे जिथं आपण ड्रॉ करतो ती साईज मी कमी केली. ओके, अशा पद्धतीने त्याची साईज मी कमी केली आणि इथे मी असं काहीतरी ड्रॉ केलं. ठीक आहे, आता हे काही खूप विचार करून मी नाही करत आहे, जस्ट असं काहीतरी मी ड्रॉ केलं. हे वेगवेगळे ऑप्शन्स वापरून तुम्हाला ते ड्रॉ करते. ठीक आहे, आता हे जे ड्रॉ केलंय याला पहिले आपल्याला सेव्ह करावं लागेल. फाईल कशी सेव्ह करतो आपण, फाईलवरती इथे क्लिक करायचं, सेव्ह ॲज जेपीजी पिक्चर म्हणून. मी त्याला इथे टेम्पररी फोल्डरमध्ये तात्पुरतं सेव्ह केलं. आता हे काहीतरी मी बनवून इथे सेव्ह केलं आणि परत त्याला फाईलमध्ये जाऊन ते सेट ॲज डेस्कटॉप बॅकग्राऊंड आहे. म्हणजे काय की आपलं जे पेंटमध्ये सध्याची जी फाईल आहे त्याला आपण डेस्कटॉपचं बॅकग्राऊंड म्हणून सेट करू शकतो. आणि इथे 3 ऑप्शन्स परत आपल्याला दिसत आहेत. जसं सध्या फिल जर हे ऑप्शन मी वापरलं तर काय होईल, याला मिनिमाइज करून आपण बघू. ते जे चित्र मी तिथे बनवलं होतं ते पूर्ण डेस्कटॉपवरती अशा पद्धतीने दिसतंय. ओके, दुसरं जे ऑप्शन आहे सेट ॲज डेस्कटॉप बॅकग्राऊंड, टायटल जर आपण घेतलं तर अशा पद्धतीने तुम्हाला एक वेगळीच डिझाईन त्या ठिकाणी दिसू शकते. आता याच्यामध्ये मी जास्त कलर्स वगैरे वापरले नाही, पण मग वेगवेगळे जे पॅटर्न्स असतात
पॅटर्न्स बनवण्यासाठी किंवा अशा गोष्टींसाठी पण तुम्ही पेंटचा वापर करू शकता. असे डिझाईन्स कपड्यांवरती वगैरे तुम्ही बघता, तर जसे डिझाईन्स तशा प्रकारचं काही इंटरेस्ट तुम्हाला असेल तर ते पण तुम्ही पेंटमध्ये बेसिक लेवलला करू शकता. ठीक आहे, हे पेंटबद्दल आपण बघितलं. याच्यातले पण ज्यांनी सगळे ऑप्शन्स वापरून बघितले नसतील ते चेक करा. आपण पुढे जाऊ. जसं याच्यामध्ये पुढचं फाईल सेव्ह करणं मी तुम्हाला आत्ता ते दाखवलं. त्याच्यामध्ये ब्रश टूल्स आहे. ओके, ब्रश टूल पण थोडक्यात इथे मी तुम्हाला दाखवतो. हे ब्रशेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, प्रत्येकाचं नाव थोड्या वेळा तिथे थांबवलं की त्याचं नाव दिसतं. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रशेस आहेत, त्यातलं एखादं यूज करून दाखवतो मी इथे तुम्हाला. जसं हे एअर ब्रशने असं आपण हे करू शकतो. त्याची साईज इथून आपल्याला वाढवता येते. ओके, कलर्स चेंज करता येतात. आता हे ऑप्शन्स तुम्हाला माहिती पण असतील बऱ्याच जणांना, पण ज्यांनी हे करून बघितलं नसेल मग ते करून बघा. जसं इथे वेगळे ऑप्शन्स, परत वॉटर कलर आहे. वॉटर कलर ब्रश, जसं वॉटर कलरने आपण ड्रॉ करतो तसे वॉटर कलर आपण घेऊ शकतो आणि त्यांनी ड्रॉ करते. ठीक आहे, तर हे असे यूज करून बघा. त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊ आपण. मग हे पेंटचं तुम्हाला इथे काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर डेस्कटॉप पर्सनलाइज करणे. तर डेस्कटॉप पर्सनलाइज करणं म्हणजे काय आणि हे कसं करायचं. बॅकग्राऊंड बदलणे हे मी तुम्हाला आता इथे दाखवलं. बॅकग्राऊंड कसं चेंज करायचं. स्क्रीन सेव्हर अप्लाय करणं. आता हे स्क्रीन सेव्हर असतं काय थोडक्यात सांगतो. कसं करायचं ते तुम्ही ज्यांना इंटरेस्ट असेल ते बघू शकता. स्क्रीन सेव्हर म्हणजे समजा तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय आणि बऱ्याच वेळ तुम्ही कम्प्युटरवरती काही काम नाही केलं आणि तुम्ही जे काही करत होते ते दुसऱ्या कोणाला दिसायला नाही पाहिजे. अशा वेळेस थोडा वेळ झाला आपल्याला तो वेळ पण सेट करता येतो 1-2 मिनिटं, आणि तेवढ्या वेळेनंतर काय होतं, तुम्ही जे काही काम करत असतात कम्प्युटरवरती ते लपवलं जातं आणि काहीतरी दुसरं चित्र किंवा वेळ अशा गोष्टी तिथे आपल्याला ठेवता येतात. ओके, त्यानंतर थीम्स अप्लाय करणं, इंटरनेट आणि वेब डेटा. आता हे पण तिरीमिरीचे जे व्हिडिओज आहेत ना ते तुम्ही स्वतः चेक करा, आणि जेवढे पण तिरीमिरीचे व्हिडिओज आहेत ते ॲक्च्युली पुस्तकामधली सगळी माहिती थोडंसं रोचक आणि मनोरंजक पद्धतीने मांडलेलं आहे. ठीक आहे, तर हे सगळं डेटा किंवा इंटरनेट आणि वेब हे तुम्हाला पुस्तकातून वाचता येईल, तर ते वाचा. नंतर आपण नॉलेज चेक बघू. आता इथे पेंट बद्दलचा प्रश्न आहे. तुम्हाला MS पेंटचा वापर करून ग्रीटिंग कार्ड तयार करायचे आहे. MS पेंट विंडोमध्ये काम करत असताना तुम्ही ग्रीटिंग कार्ड आकर्षक बनवण्यासाठी विविध डॅश डॅश समाविष्ट करण्यासाठी संगणकाच्या पडद्यावर दाखवलेल्या इंटरफेसचा वापर करू शकता. आता हे जे इथे दिसतंय त्याला काय म्हणतो आपण. स्मार्ट आर्ट ग्राफिक्स, क्लिप आर्ट, चार्ट किंवा शेप. सांगतील का कोणाला. शेप, राईट. तर हे शेप्स आहेत. सबमिट म्हणजे पेंट ज्यांनी वापरून बघितलेलं असेल त्यांना मग हे प्रश्न पण सोडवायला सोपे जातील. हे दोन्ही काम होतात तुमचे, शिकणंही होतं आणि मार्क्सही मिळतात. परत पुढचं नॉलेज चेक. दिलेल्या विंडो तुम्ही रिस्टोर कशी कराल, म्हणजे ती परत कशी आणाल. ओके, रिस्टोर करण्यासाठी इथे हे ऑप्शन दिलेलं असतं, रिस्टोर किंवा त्याला आपण मॅक्झिमाइज मिनिमाइज हे ऑप्शन्स असतात. ते रिस्टोरवरती क्लिक करून तुम्हाला ते असं आणता येईल. परत पुढचं नॉलेज चेक. तुम्ही पेंट प्रणालीत एक चित्र तयार केले आहे. तुम्हाला ते डेस्कटॉप वॉलपेपर म्हणून वापरायचे आहे. तुम्ही दिलेल्या बिटमॅप चित्र टाईल फॉर्मॅटमध्ये वॉलपेपर म्हणून कसे मांडाल. हे मी आत्ता तुम्हाला दाखवलं. कोणाला सांगतील कसं करता येईल हे. कसं करायचं टाईल म्हणून सेट. सगळ्यात पहिले कुठे क्लिक करावं लागेल. फाईलवर. ओके, फाईल नंतर कुठे. ओके, नाही आठवत आहे. सेट ॲज डेस्कटॉप बॅकग्राऊंड. ठीक आहे, आणि त्याच्यातून कोणता प्रकार सांगितलाय. 3 प्रकार आहेत इथे. आपल्याला याच्यात सध्या काय सांगितलंय, टाईल. इथे टाईलवर आपण क्लिक केला. ओके, त्यानंतर नेक्स्ट नॉलेज चेक. तुम्ही विंडोज 10 या प्रकारची थीम कशी लागू कराल.
आता हे थीम लागू करण्यासाठी आपण डेस्कटॉपवरती राईट क्लिक करून पर्सनलाइजमध्ये जाऊ शकतो आणि इथे आल्याच्या नंतर मग इथे थीम्स ऑप्शन आहे. थीम्सवर क्लिक करायचं आणि त्यातली कोणती विंडोज 10 तर इथे आपल्याला दिसतंय विंडोज 10 त्याच्यावर क्लिक करून ते आपल्याला अप्लाय करता येईल. पुढचं नॉलेज चेक. तुमच्या संगणकाच्या पडद्यावर बबल्स हा स्क्रीन सेव्हर बसवण्यासाठी तुम्ही कोणत्या मार्गाचा अवलंब करा. आता स्क्रीन सेव्हर किंवा इथे लॉक स्क्रीन म्हणून दिसतंय आणि आपल्याला कोणतं करायचं त्यातलं बबल्स. तर इथे स्क्रीन सेव्हर सेटिंग्स आहेत त्याच्यावरती जाऊन मग इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीन सेव्हर्स दिसतील त्याच्यावर क्लिक करा आणि आपल्याला कोणतं करायचं आहे बबल्स. बबल्सवर क्लिक करून अप्लाय. ओके ओके म्हणजे जेव्हा आपण आता स्क्रीन सेव्हर सुरू होईल बऱ्याच वेळेस जर आपण कम्प्युटरवरती काम नाही केलं तर मग तुम्हाला तिथे बबल्स दिसायला लागतील. ओके हे मी तुम्हाला करून पण दाखवतो इथे आपण बघू. राईट क्लिक करायचं पर्सनलाइज आणि इथे लॉक स्क्रीन जे आहे जसं त्याच्यामध्ये दिलंय तसंच आपण इथे करू. स्क्रीन सेव्हर म्हणजे तुम्हाला त्यातून शिकायचं कसं हे पण लक्षात येईल. जसं आपण आता ते टेक चॅलेंज नॉलेज चेक सोडवलं आणि तेच आपण इथे परत करून पण बघतोय. बबल्स घेतला आपण आणि इथे वेट मिनिट किती वेळ आपल्याला तिथे थांबायचं आहे ते आपण इथे ठरवलं 1 मिनिटं. समजा अप्लाय आणि ओके केलं आणि आता समजा मी 1 मिनिटं इथे काहीच नाही केलं कम्प्युटरवरती तर आपोआप तिथे बबल्स येतील. आपण थोडीशी वाट बघू. तोपर्यंत मला सांगा तुम्ही सगळ्यांचे सेशन्स कोणते कोणते चालू आहेत. येस तुम्ही चॅट पण करू शकता किंवा माईक ऑन करू शकता. मिलिंद कुलकर्णी यांचं 21वा सेशन सुरू आहे. ओके अजून अलका कदम यांचं 27, सागर शिंदे 11. ओके ठीक आहे. तर सेशन्स म्हणजे फक्त कम्प्लीट करताय का त्यातून काही शिकताय पण. काल परवा शिकलेली नवीन एखादी गोष्ट सांगता येईल का कोणाला की नवीन कोणतं ऑप्शन किंवा काय शिकले तुम्ही. ऑप्शनचं नाव किंवा असं काही सांगता येईल. येस बिझनेस बद्दल होतं सर. ओके ओके गुड. अलका कदम यांनी बिझनेस बद्दल काहीतरी त्यातून शिकून घेतलं. ठीक आहे अजून कोणी काही. ठीक आहे ओके. तर आपली मीटिंग कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळे बहुतेक ते स्क्रीन सेव्हर येणार नाही. तर जेव्हा तुम्ही क्लासमध्ये असता इथे त्यावेळेस तुम्ही ते चेक करा. 1 मिनिटं तिथे थांबायचं थोडा वेळ लगेच तुम्ही ज्या प्रकारचे सेटिंग्स इथे केलेले असतील तसं तिथे येऊन जाईल. ओके आपण पुढे जाऊ मग. त्यानंतर इथे सेल्फ पाथ लर्निंग. आता परत इथे जसं मी मागे पण तुम्हाला सांगितलं सेल्फ पाथ लर्निंगमध्ये तुम्हाला नेमकं काय शिकायचं आहे ते इथे तुम्ही निवडलं पाहिजे स्वतः. जसं ज्यांना पेंट येत असेल तर त्यांनी हे करायची गरज नाही. वर्किंग विथ विंडो म्हणजे विंडोजवरती कसं काम करायचं हे माहीत नसेल तर हे तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये 14 स्टेप्स आहेत. म्हणजे 14 स्टेप्स म्हणजेच काय की 14 वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. ओके जसं आता इथे आपण प्रिव्ह्यू करून ते बघू शकतो. At the end of this assignment, you will be able to describe how to resize and move windows, explain how to arrange windows automatically, switch between multiple windows, use the check feature to clear open windows, and use the snap feature to arrange windows. ओके आता हे कसं करायचं हे मी तुम्हाला मागच्या याच्यात सांगितलंय पण ठीक आहे आपल्याला पुढचे सेशन्स बघण्यासाठी हे कंपल्सरीली करावं लागेल म्हणून आपण याच्यातला
एक ज्याच्यात कमी स्टेप्स आहेत ते आपण बघू, किंवा तुम्ही मला सांगा कोणतं बघायचं याच्यातलं. वर्किंग विथ विंडोज, पेंट ॲप्लिकेशन, पर्सनलायझिंग डेस्कटॉप, थीम अप्लाय करणं, स्क्रीन सेवर, कोणतं बघायचं आहे? येस. स्क्रीन सेवर. ओके, अलका कदम यांचं म्हणणं आहे स्क्रीन सेवर. ठीक आहे, आपण ते बघू मग. तर इथे प्रिव्ह्यू करण्यापेक्षा आपण आता प्रोसीड करू. अच्छा, एक मिनिट. स्क्रीन सेवर जे आहे अप्लाय करणं ते पण आपण बघू शकतो, पण एक जे आहे आपल्याला विंडोजवर काम करणे हे याच्यात कंपल्सरी दिलं आहे, म्हणजे ऑरेंज कलरमध्ये आहे. तर ॲक्च्युली आपल्याला तेच आपण बघू, कारण की त्याशिवाय मग पुढे जाता येणार नाही आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही ते हे एक बघितल्याच्या नंतर तुम्हाला जर वाटलं तर हे डिटेल तुम्ही बाकीचे बघू शकता. सर व्हिडिओ दिसत नाहीये. ओके, एक मिनिट. व्हिडिओ अजून कोणाला नाही दिसत आहे व्हिडिओ? एक मिनिट. आता दिसतोय व्हिडिओ? आता स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके, जर दिसत नसेल तर तिथे तुलसी इन्स्टिट्यूट जे आहे त्याच्यावरती क्लिक करा. जेव्हा मी बोलतोय ना तिथे तुमच्या स्क्रीनवरती तुलसी इन्स्टिट्यूटच्या बाजूला स्पीकर सारखं हलताना दिसत असेल तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता. ओके, आपण पुढे जाऊ, हे कंटिन्यू करू आपण. विंडोजवर काम करणे हे आपण बघतोय. या असाइनमेंटमध्ये तुम्ही पुढील गोष्टी शिकणार आहात. विंडोज टीम आपोआप मांडणी करणं, विंडोज दरम्यान स्विच करणं म्हणजे एका विंडो मधून दुसरीत जाणं, क्वेश्चन आपण सोडू. डॅश डॅश बारमधील बटनांच्या सहाय्याने आपण एखादी विंडो मॅक्झिमाइज, मिनिमाइज, तिच्या मूळ साईजला रिस्टोर किंवा क्लोज करू शकतो. हे कुठे असतं सगळं तर आपण टायटल असं म्हणतो. ज्यांना माहीत नसेल त्यांना मी ते दाखवतो, पण ते मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज. आणि विंडो म्हणजे काय, जेव्हा पण आपण एखादा प्रोग्राम सुरू करतो तर तिथे त्याची विंडो दिसते, चौकोनी भाग. त्याच्या सगळ्यात वरती टायटल बार असतं आणि मिनिमाइज, मॅक्झिमाइज, क्लोज हे 3 ऑप्शन्स आपण तिथे वापरू शकतो. नंतर पुढचा प्रश्न, आपण विंडोला संपूर्ण स्क्रीन फिल करायला कसे लावू शकतो? संपूर्ण स्क्रीन फिल करण्यासाठी आपण त्याला मॅक्झिमाइज बटनवर क्लिक करू शकतो. विंडोजचा टायटल बार जो आहे त्याच्यावर डबल क्लिक करून पण ते आपल्याला करता येतं. ओके, हे 2 ऑप्शन्स वापरून आपण ते करू शकतो. नेक्स्ट, मॅक्झिमाइज केलेल्या विंडोला डॅश डॅश करता येत नाही. रिस्टोर, मिनिमाइज, रिसाइज किंवा क्लोज. जी विंडो मॅक्झिमाइज केलेली असेल त्याला आपण रिसाइज नाही करू शकत.
रिसाईज करणं म्हणजे काय ते पण इथे तुम्हाला मी दाखवतो. ओके, जसं आता सपोज इथे पेंट आपलं सुरू आहे. पेंटची विंडो आहे, याला आपण मिनिमाइज केलं की काय होईल, ती बाजूला ठेवल्या जाईल आणि आपण दुसरं काहीतरी काम करू शकतो. मिनिमाइज केलेलं समोर आणण्यासाठी परत इथे क्लिक करू शकतो आपण, ती पेंटची विंडो समोर येईल. हे जे ऑप्शन आहे रिस्टोर आपण याला म्हणतो, त्याच्यावर क्लिक करून आपण त्या विंडोला असं पाहिजे तिथे ठेवू शकतो आणि जेव्हा रिस्टोर केलेलं असेल त्याच वेळेस आपण त्याची साईज पण बदलू शकतो. समजा मला असं करायचं की एवढ्या जागेमध्ये पेंट पाहिजे आणि बाकी दुसऱ्या याच्यामध्ये मला बाजूलाच त्याच्या हे पण दिसलं पाहिजे, तर मग असं मी करू शकतो ते. म्हणजे यावेळेस मी पेंटवरती पण काम करू शकतो इथे लगेच, आणि जर मला वाटलं की गुगल क्रोम किंवा दुसरी एखादी विंडो असेल त्याच्यावरती पण मी काम करू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या आयटमकडे माऊस पॉइंट करणे, माऊस बटन दाबून ठेवणे, पॉइंटरने आयटम हलवणे आणि नंतर माऊस बटन सोडणे ही क्रिया म्हणून ओळखली जाते. त्याला आपण ड्रॅगिंग असं म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः करता यायला पाहिजे, कारण की विंडोजवर काम करणे हे गरजेचं असतं. ओके, हे लोड व्हायला वेळ लागतो. जर असं काही झालं त्या ठिकाणी तुम्ही लँग्वेज चेंज करून बघू शकता. मराठीच्या ऐवजी आपण इंग्लिश घेऊन बघू आता आणि तेच परत प्रोसीड. आता इथे जे आपल्याला विचारलं आहे 6th क्वेश्चन, द फॉलोइंग आर व्हेरियस वेज इन विच यू कॅन ऑटोमॅटिकली अरेंज ओपन विंडोज, match the options to the label that describes the arrangement option in it. It shows stacked. Stacked म्हणजे काय, एकावर एक ठेवलेले असतात ते. It allows you to automatically arrange the open windows side by side. साइड बाय साइड जसं इथे तुम्हाला दिसतंय हे आहे साइड बाय साइड, म्हणजे आपण अशा पद्धतीने ठेवू शकतो. It allows you to arrange the open windows stacked vertically on top of each other. याला आपण stacked असं म्हणतो. आणि it allows you to arrange the open windows in a cascade that helps you to see all the title bar at once. याला आपण cascade असं म्हणतो. त्यानंतर we use Alt Tab keys on keyboard to switch between active windows. Once the desired window you wish to see is selected, which key will you release to open it? Alt Tabचा वापर तुम्ही केला असेल सगळ्यांनी, त्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या विंडोज, समजा तुम्ही पेंट पण चालू केलेलं आहे, तुम्ही पॉवर पॉईंट पण चालू केलेलं आहे आणि वर्ड पण चालू केलेलं आहे आणि सध्या तुम्ही वर्डमध्ये काम करताय, ते सोडून तुम्हाला पेंटमध्ये जायचं आहे, मग आल्ट आणि टॅब दाबून ठेवायचं आणि जी विंडो पाहिजे ती समोर आल्यानंतर मग आपण टॅब जे बटन आहे ते सोडून देतो. ठीक आहे. You can cycle through all the open windows. जसं आता आपलं हे उत्तर चुकलं तर लगेच काय झालं, तिथे आपल्याला त्याचा व्हिडिओ दाखवला And the जातो, कसं ते desktop करता येईल. by holding down the Alt key and repeatedly pressing the Tab key. Release the Alt key to show the selected window. ओके, म्हणजे काय, टॅब की नाही तर आपल्याला आल्ट की सोडावं लागेल. ठीक आहे, मग आपण ते सिलेक्ट केलं, सबमिट. नेक्स्ट, आणि ह्या गोष्टी प्रत्यक्षात करून पण बघा. इफ यू have many open windows on your screen, which feature can you use to quickly clear up the clutter? Shake.
म्हणजे तुम्ही खूप सारे विंडोज जर ओपन असतील आणि त्यातली एकच विंडो समोर ठेवायची आहे, तर त्या विंडोवरती क्लिक करून त्याचं टायटल बार जे आहे अशा पद्धतीने शेक करायचं, म्हणजे बाकीच्या सगळ्या विंडोज मिनिमाइज केल्या जातात. The snapping feature in Windows 10 allows you to snap a window to one side of your desktop without resizing it manually. What exactly will you do to snap a window? Click on the title bar and drag it to the snapping box at the corner of the screen. Click on the title bar and hold until it snaps itself to either of the edges of the screen. Click on the title bar and drag it to either of the edges of the screen. Double click on the title bar and drag it to either. याच्यातलं आपण हे करू शकतो, किंवा हे आहे काय नेमकं ते पहिलं आपण समजून घेऊ. आता मी याला मिनिमाइज करतो आणि समजा एखादी पेंटची विंडो सपोज आहे, तर विंडोला आपल्याला आता हे मॅक्झिमाइज केलं आपण, म्हणजे पूर्ण आपल्याला विंडो पेंटचीच विंडो दिसते. तर याला इथे क्लिक करून, हे टायटल बारवरती क्लिक करून मी असं जर ड्रॅग केलं आणि एका बाजूला जर नेलं इथे, तर त्या ठिकाणी ते स्नॅप होतं. ओके, तर इथे ऑप्शन जे आपण वापरू ते कोणतं राहील मग? क्लिक ऑन द टायटल बार अँड ड्रॅग इट टू आयदर ऑफ द एजेस. ठीक आहे, म्हणजे कोणत्या पण साईडला तुम्ही नेलं की तिथे ते स्नॅप होईल. What functions does Snap Assist feature perform when you are trying to snap a window? It snaps a window when you double click on its title bar. When you snap a window, it arranges the other windows into tiles alongside it. It allows you to snap all the open windows at a time. Once you snap a window, it moves the extra windows to a virtual desktop. त्याचं उत्तर जे आहे हे, म्हणजे काय ते पण मी तुम्हाला इथे दाखवतो. जसं आता पेंट इथे चालू आहे आणि मी वर्ड पण सुरू केलं, आणि अजून समजा मी पॉवर पॉईंट पण सुरू केला, तर आता मला काय करायचंय, पेंटची जी विंडो आहे ती मी अशी घेऊन इकडे बाजूला जर ठेवली, ओके, तर हे झालं स्नॅप. याला आपण स्नॅप म्हणतो. मग एका बाजूला आपल्याला पेंट दिसते आणि बाकीच्या ज्या विंडोज आहे त्या इकडे आल्या, आणि मग त्यातली कोणती पाहिजे, सपोज आपल्याला वर्ड पाहिजे. आता काय झालं, एका बाजूला पेंट आपल्याला दिसते आणि एका बाजूला लगेच आपण वर्डवरती पण काम करू शकतो. तर ह्या गोष्टी स्वतः पण करून बघा, कारण की जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात काम करता तर एकापेक्षा जास्त विंडोजवरती, एकापेक्षा जास्त प्रोग्राम्सवरती तुम्हाला काम करावं लागतं. नेक्स्ट, which key is used in combination with Windows key on the keyboard to snap an active window to the left side of the screen? लेफ्ट ॲरोच्या मदतीने आपण ते करू शकतो. ठीक आहे, म्हणजे जसं मी आता तुम्हाला याच्या मदतीने दाखवलं की ते टायटल बारच्या मदतीने आपण ते करू शकतो. ठीक आहे, त्याच्याऐवजी आपण विंडो की जे आहे, विंडो की दाबून ठेवायचं आणि लेफ्ट जर तुम्ही केलं किंवा राईट जर केला तर ती विंडो जी आहे लेफ्ट किंवा राईट साईडला स्नॅप होते. दूसरा प्रश्न, मॅच द फॉलोइंग फंक्शन्स अगेन्स्ट ईच ऑफ द रिस्पेक्टिव्ह शॉर्टकट्स. विंडो की प्लस अप ॲरो असं जर आपण केला तर काय होईल, टॉप कॉर्नरला ते जाईल. ठीक आहे, विंडोज की प्लस डाऊन ॲरो. आणि हे जर तुम्हाला वेळेवर जर नाही आठवलं तर तुम्ही काय करू शकता, विंडो की दाबून ठेवायचं आणि जसं त्याच्यात दिलंय तसं करून बघा. जसं आपल्याला आता ही विंडो आहे, याला मी विंडो की आणि डाऊन जर केलं तर हे रिस्टोर झालं, किंवा विंडो की आणि अप जर केलं तर असं झालं. लेफ्ट आणि राईट हे असं आपण करू शकतो. डाऊन ॲरो जर केलं तर बॉटम कॉर्नरला जाईल ते. लेफ्ट ॲरो जर केलं तर आपण लेफ्ट साईड ऑफ द स्क्रीन, आणि राईट ॲरो जर केलं तर राईट साईड ऑफ द स्क्रीन. What keyboard shortcut can you use to maximize a window? विंडोज मॅक्झिमाइज करण्यासाठी कीबोर्डचे शॉर्टकट की काय, कंट्रोल प्लस अप ॲरो, सॉरी विंडोज प्लस अप ॲरो.
ठीक आहे. You have reached the end of the assignment. You have learned resizing and moving windows, arranging windows automatically, switching between windows, using the shake feature to clear open windows, and using the snap feature to arrange windows. ओके, तर असं आपण हे सेल्फ पाथ लर्निंग मधला कम्प्लीट केला. आणि एक लक्षात घ्या परत तीच गोष्ट की फक्त कम्प्लीट करून उपयोग नाही. जसं मी आता तुम्हाला इथे ज्या गोष्टी काही करून पण दाखवल्या की समजा त्याच्यामध्ये की ठीक आहे विंडो आपल्याला स्नॅप करता येते किंवा एकापेक्षा जास्त विंडोज ओपन करून साईड बाय साईड ठेवता येतात. तर मला सांगा किती जणांना हे जमेल आता करायला की पेंट आणि पॉवर पॉईंट किंवा कोणत्या पण 2 विंडो साईड बाय साईड ठेवता येतील. कोणी तसं करून बघितलं? हेच तुमच्यापैकी कोणी केलंय का तसं? नसेल केलं? येस, सागर शिंदेनी केलेलं आहे. ओके, गुड. तर ज्यांनी केलंय ते शिकताय, व्हेरी गुड. ज्यांनी नाही केलं ते करून बघा, कारण की तुमचे सगळ्यांचे सेशन्स अलका कदम यांनी पण केलंय. ओके, गुड गुड. ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी ते करून बघा, कारण की शिकणं तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही करून बघणार. त्यानंतर प्रॅक्टिकल क्वेश्चन्स पण तुम्ही सोडवू शकता. आपण सेशन नंबर 8 घेऊ थोडंसं. आता याच्यामध्ये पण ऑफिस स्किल मध्ये तुम्हाला परत एकदा आय कॅन पिन आयटम्स टू टास्क बार ऑन टास्क बार अँड स्टार्ट मेनू. त्याचा उपयोग काय होतो? स्टार्ट मेनू कशाला म्हणतो आपण? टास्क, हे थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगतो. जसं कम्प्युटर आपण सुरू केला आणि सुरू केल्याच्या नंतर आपल्याला इथे सगळ्यात खाली ही जी ब्लॅक कलरची पट्टी दिसते याला आपण टास्क बार असं म्हणतो. ठीक आहे. आणि जेव्हा आपण इथे स्टार्ट वरती क्लिक करतो तर हा जो एवढा भाग दिसतो याला आपण स्टार्ट मेनू असं म्हणतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला परत परत लागतात, जसं आता मी ऑलरेडी काही गोष्टी स्टार्ट मेनूवर टास्क बार वरती इथे पिन करू, म्हणजे जे मला नेहमी नेहमी लागणारे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते मला डायरेक्टली इथून ओपन करता येतात. म्हणजे प्रत्येक वेळेस मला स्टार्ट वरती जाऊन मग ते कुठे आहे ते शोधायची गरज नाही. डायरेक्टली इथे क्लिक करून ते सुरू करू शकतो. ओके. तर ते कसं करायचं ते तुम्हाला एरामध्ये तिथे बघता येईल, किंवा एक ऑप्शन जे आता मी तुम्हाला आपण चर्चा केली ते मी ते दाखवतो. बाकीचे ज्यांना इंटरेस्ट असेल ते त्याच्यातून शिकू शकता, किंवा तुम्ही प्रश्नही विचारू शकता, म्हणजे मी तुम्हाला त्याचे व्हिडिओज देईन. पण हे सगळं कशामध्ये राहील? आपल्या ग्रुपमध्ये राहील किंवा युट्यूबच्या चॅनलवरती अवेलेबल राहील. मी जर मला प्रश्न विचारले की सर हे कसं ते कसं, तर त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओज मी तुम्हाला देत जाईल. ओके. सध्या जे मी तुम्हाला सांगत होतो की जसं सुरू करायचं आहे, पेंटसाठी काय करावं लागेल मी पहिले बंद करतो. समजा पेंट आपल्याला सुरू करायचं आहे, आपल्याला स्टार्ट वरती क्लिक करून आणि मग याच्यामध्ये पेंट कुठे आहे ते शोधावं लागेल, किंवा मग आपण MS पेंट इथे टाईप करून त्याच्यावर क्लिक करून ते करू शकतो. पण पेंट समजा मला नेहमी नेहमी लागतं, तर मी काय करू शकतो, त्याच्यावरती इथे राईट क्लिक करायचं. ओके सर, त्याच्यावरती राईट क्लिक करायचं आणि राईट क्लिक करून इथे 2 ऑप्शन्स आहेत, किंवा मग पिन टू टास्क बार. पिन टू स्टार्ट केलं तर काय होईल? आता जेव्हा पण आपण स्टार्टवर क्लिक करू तर मला पेंट इथे वरच्यावर लगेच दिसेल, हे इथे पेंट आलेलं आहे. ठीक आहे. किंवा मी काय करू शकतो, त्याला इथे पण राईट क्लिक करून मोर मध्ये जाऊन पिन टू टास्क बार असं जर मी केलं तर काय होईल, डायरेक्टली इथूनच मला पेंट सुरू करता येईल. ठीक आहे. हे काही छोटे छोटे ऑप्शन्स आहेत जे तुम्ही जर माहिती असतील तर तुमचं काम फास्ट त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. ओके. आजचा वेळ आपला ऍक्च्युली झाला आहे, तर आपण याच्यातल्या बाकीच्या पुढच्या गोष्टी आपण उद्या कंटिन्यू करू. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पण टाका, किंवा आपला जो ग्रुप आहे फेसबुकवरती तो जॉईन करून त्यात पण तुम्ही पोस्ट करू शकता. किंवा अजून एक ऑप्शन आहे, आपला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे ऑफिसचा, त्याच्यावरती पण तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता तुम्ही. तुम्ही जेवढं जास्त विचारणार तेवढं जास्त तुम्हाला शिकायला मिळेल. चला, थँक्यू.